तर संत तुकाराम महाराजांची पालखी दर्शनासाठी पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। आज आणि उद्या पुण्यात पालखी जी आहे ती मुक्कामी असणार आहे। तर ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषामध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांग देखील लावलेली आहे। वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक आहे। सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी दर्शनासाठी लीन होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी खरं तर आळंदी असेल त्याबरोबर ती देहू असेल राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हे वारकरी सध्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झालेला आहे। सध्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ती पुण्यामध्ये नानापेठ या ठिकाणी मुक्कामी आहे। आपण पाहू शकतोय की जे पुणेकर आहेत त्यांनी दर्शन घेण्यासाठी मोठी रांग जी आहे ती सध्या या ठिकाणी दिसत आहे। आज मोठ्या दिमागदार पद्धतीमध्ये संत तुकाराम महाराज असतील किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं होतं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती। सध्या पुण्यातील नानापेठेतील विठोबा मंदिरामध्ये ही पालखी ठेवण्यात आलेली आहे आणि या मंदिराला मोठी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतोय की गुलाबाची फुलं असतील, मखमलीची फुलं असतील, अशा फुलांनी एक आकर्षक असं हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पालखी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आरती संपन्न झाल्याच्या नंतर पुणेकरांची दर्शनासाठी जी आहे ती मोठी रांग या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी।